झी 24 तास एक पाऊल पुढे. हाय फ्रेंड्स, मी सुवर्णा. भर उन्हात नारळ पाण्याची मजा काही औरच असते, पण यापेक्षाही काही साध्या सोप्या टिप्स आहेत. त्या फॉलो केल्या तर हा उन्हाळा तुमचा सुद्धा होईल थंडा थंडा, कूल कूल. कोरडं वातावरण म्हटलं की अंग भाजून निघतं, आणि या उलट दमट वातावरणात घाम पुसून पुसून अक्षरशः अंग सोलून निघतं. पण अशा वातावरणात सुद्धा हा उन्हाळा सुसह्य करायचा असेल तर आपण विचारूया डॉक्टरांना काही स्पेशल टिप्स. कोरडं वातावरण आणि त्यात उन्हाळा म्हणजे त्रास हा होणारच. त्यात जर 47 आणि 48 डिग्री एवढं तापमान असेल तर, आणि लहान मुलं घरात असली तर मग आईची धांदलच उडते. कसं सांभाळावं बरं आपल्या सानुल्याला, कसं बरं करावं त्यांचं उन्हापासून रक्षण? ऐका डॉक्टर काय सांगतायत. नारळाचं पाणी, ज्यूसेस आणि ORS किंवा घरात बनवलेलं साखर आणि मीठ टाकून बनवलेलं पाणी हे सगळ्यात जास्त उपयोगी असतं. लहान मुलं म्हटले की खूप मुडी, मग त्यांचं खाणं पिणंही तसंच असणार. पण उन्हाळा सुसह्य करायचा तर त्यांच्या खाण्यापिण्याबाबतीत जरा काटेकोर असायलाच हवं नाही का? जे त्यांच्या रेग्युलर आपण जे जेवण देत आहे त्यांना, खिचडी, पेज वगैरे, ते तर पाहिजेच, पण अजून लिक्विडचं प्रमाण जास्त करायचं त्यांच्या जेवणामध्ये. एक तासाने थोडं थोडं लिक्विड दिलं तर जास्त चांगलं आहे त्यांच्यासाठी. जर कधी या चिमुरड्यांना घराबाहेर न्यावं लागणार असेल, ते टाळणं शक्य नसेल तर काय कराल? कसे कपडे त्यांना घालाल? झगमगीत झिरमिरीत कपडे तर मुलांना नकोच असतात, मग काय बरं घालायचं त्यांना? साधारण लहान मुलांसाठी आपण उन्हाळ्यामध्ये पेस्टल शेडच वापरतो. त्यांना आपण मलमल किंवा सुती, पॉपलिन आणि बिझिलिझीचे कपडे. त्याच्यामुळे काय होतं की ते ना असे एकतर ते तुम्हाला घामापासून म्हणजे घाम असं शोषून घेतात, आणि उन्हाळ्यात ते जास्त गरजेचं असतं आपल्याला. लहान मुलं आणि त्यांचे आजी आजोबा यांच्यात फारसा फरक नसतो, कारण उन्हामुळे जितका त्रास चिमुरड्यांना होतो तितकाच आजी आजोबांनाही होतो. त्यांची काळजी कशी घ्यायची मग? म्हाताऱ्यांमध्ये स्वेट ग्लँड्स एजच्या हिशोबाने कार्य करत नसल्यामुळे ते हीट स्ट्रोक त्यांना लवकर होतो. तर ह्या लोकांमध्ये काळजी बाळगणं हे सगळ्यांमध्ये सेमच असतं. सगळ्यात जे मी आधी सांगितलं, पाणीचा इंटेक 2 ते 2.5 लिटर पर डे, सैल कपडे, 10 ते 4च्या मध्ये शक्यतो उन्हात न जाणे. तुम्ही जे पाणी आणि हे घेता त्याच्यामध्ये अल्कोहोल आणि कॅफिनचा इंटेक कमी ठेवणे, कारण ते त्याचा डायुरेटिक इफेक्ट असतो, ज्याच्यामुळे तुमच्या शरीरातलं पाणी अजून कमी होतं. आजी आजोबांची पचनशक्ती वयोमानामुळे थोडी कमजोर झालेली असते. शिवाय उन्हाळा म्हटल्यावर पचनाचा त्रास डोकं वर काढतो. मग त्यांच्या खाण्याची सोय करायची तरी कशी? म्हाताऱ्या व्यक्तींना हे पाहिजे आपल्याला की जास्त आपण फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स द्यायला पाहिजे. फ्लुइड्स तर पाहिजेच आपल्याला जास्त, पण फ्रुट्स जास्त पाहिजे इन द फॉर्म ऑफ सॅलेड. व्हेजिटेबल्स देऊ शकते, सूप्स करू शकते, पण सूप म्हणजे हॉट सूप्स नाही पाहिजे, आपण कोल्ड सूप करतोय ना तसं. आता आजी आजोबांनाही जर कुठे बाहेर जावंसं वाटलं तर आली ना पंचायत? नाही, ऐका अंजली काय सांगते. कुठले कपडे त्यांच्यासाठी सुटसुटीत असतील? साधारण आपल्या ज्या वयस्कर बायका आहेत त्यांच्यासाठी आपण कोटा कॉटन ठेवूया. नंतर जे लखनवी वर्क असलेल्या कॉटनच्या साड्या, नंतर आपल्या साधारण बिन्नीच्या साड्या, त्या पण कॉटन बेस. स्वतः सोबतच दिसा मासानी वाढणाऱ्या एका जीवाचीही काळजी तुला घ्यायची आहे. सांभाळ हं, सावकाश हं. हे सतत ऐकून तिला कंटाळा आलेला असतो, पण काळजी तर घ्यायलाच हवी ना. कशी घ्यायची काळजी? इथे घोडं अडतं. गरोदर महिलांमध्ये जर तुम्ही डिहायड्रेटेड असल्या, तुमच्या शरीरातलं पाणी कमी झालं, तर तुमच्या शरीरातली ऑक्सिटोसिनची मात्रा म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढतं रिलेटिव्हली, कारण पाणी कमी झाल्यामुळे. तर त्याच्यामुळे प्रीटर्म लेबर किंवा कॉन्ट्रॅक्शन्स लवकर येऊ शकतात. म्हणून त्यांच्यासाठी पण प्रिकॉशन्स तेच राहणार, पाण्याची इंटेक आणि कपडे त्यांनी सैल घालावे. तुला खाण्यापिण्याची तर योग्य काळजी घ्यायला हवीच, पथ्यही नीट पाळायला हवं. शिवाय डोहाळे आलेच, मग हे सगळं सांभाळून
कशी घेशील तू तुझी काळजी? त्यांच्यासाठी जास्त दूध आणि ताक, दहीचे प्रमाण जास्त पाहिजे, कारण त्यांची कॅल्शियम रिक्वायरमेंट जास्त असते आहे ना. तर थोडं दही जास्त पाहिजे, ताक फॉर्म मध्ये किंवा लस्सी मध्ये. तर असंच दही खाल्लं तर त्यांच्यासाठी चांगलं आहे. उन्हाळ्यात तू शक्यतो घराबाहेर पडूच नये, पण जर आवश्यक असेलच तर कपडेही साधे सुटसुटीतच हवे. काय मग आता होणार ना उन्हाळा सुसह्य? त्यांना ना साधारण मलमलच्या कपड्यांवर एक हलकं प्रिंट, साधारण फ्लावर प्रिंट, तर त्याचे तुम्ही पटियाला सलवार किंवा त्याचे नुसते कुर्ते आणि प्लेन पेस्टल शेड मधल्या सुती कपड्यांमधले तुमचे पटियाला सलवार, म्हणजे सैलसर जेवढं असतील ना कपडे तेवढेच यासाठी चांगलं. दमट वातावरण म्हटलं की सतत घाम, चिकचिक आणि चिडचिड ही आलीच. अशा परिस्थितीत लहान मुलं काहीच सुचू देत नाहीत, पण त्यांची काळजी तर घ्यायची आहे. छोट्या मुलांमध्ये बॉडी सर्फेस एरिया कमी असल्यामुळे त्यांचा हीट लॉस आणि टोटल बॉडी प्रोपोर्शन एरिया हीट रेग्युलेशन, थर्मोरेग्युलेशन बरोबर नसल्यामुळे त्यांना याची हीट स्ट्रोक आणि हीट एक्झॉशन लवकर होतो. त्यांच्या खाण्यापिण्याकडे कसं लक्ष द्याल? दमट वातावरण म्हटलं की पाणी जास्त प्यावंच लागणार, पण मुलांचं लक्ष खेळण्याकडे. मग कसं आणि काय खाऊ घालाल त्यांना? हे सीझन असं आहे की लिक्विडचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये कमी होत आहे, तर त्याचं प्रमाण आपण व्यवस्थित ठेवलं तर काय प्रॉब्लेम नाही होणार आपल्याला. त्यांच्या कपड्यांकडे कसं लक्ष द्यायचं? कधी कधी काही लहान मुलं हट्ट करतात, हेच कपडे हवे, तेच कपडे हवे म्हणून अडून बसतात. अशा वेळी त्यांच्यासाठी कपड्यांची निवड करणं म्हणजे दिव्यच. त्यांच्यासाठी आपण पेस्टल शेडच जास्त वापरूया. जास्तीत जास्त व्हाईट कपडे पण लहान मुलांना वापरलं तर उन्हापासून त्यांचं संरक्षण होतं. दमट वातावरणात आजी आजोबांना आल्हाददायक काय वाटतं ते विचारूया डॉक्टरांना. उन्हाळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शरीरात जे पाणी असतं ते पाण्याची मात्रा बरोबर ठेवणं सगळ्यात गरजेचं असतं. त्याच्यासाठी तुम्हाला दिवसात कमीत कमी 2 ते 2.5 लिटर पाणी पिणं गरजेचं असतं. आजी आजोबांची खाण्यापिण्याची मर्जी कशी सांभाळायची? भर उन्हाळ्यात त्यांच्या आवडीचे पदार्थ कसे करून खाऊ घालायचे? ताक जास्त पाहिजे. बेसिकली हायड्रेट द बॉडी वेल. तेच आपल्याला म्हाताऱ्यांसाठी पण तेच हवं आहे. आजी आजोबांना घराबाहेर जायला फारसं आवडत नाही, कारण घामामुळे चिडचिड होते. पण जर जायचंच असेल तर कसे कपडे त्यांनी घालायला हवे विचारू अंजलीला. हल्ली ना मार्केटमध्ये ना लेनिनची शर्ट भरपूर आलेली आहेत आणि दुसरं एक मटेरियल आहे शामरे म्हणून, ते एक खूप चांगलं मटेरियल आहे आणि त्याचं आपण शर्ट आणि कुर्ते करू शकतो वयस्कर पुरुषांसाठी. गरोदर महिलांना तर उन्हाळा नकोसा वाटतो. शरीराचा वाढता भार सोसता सोसता उन्हाळा म्हणजे दुष्काळात 13वा महिना की काय अशी तिची अवस्था होऊन जाते. पण यातही बाळाची चाहूल म्हणजे काळजी घ्यावीच लागणार. प्रेग्नन्सीमध्ये स्वेलिंगचा प्रॉब्लेम असतो, प्लस उन्हाळ्यामध्ये हे स्वेलिंग वाढतात. तर अशा जर स्वेलिंग असणार ज्याच्यामध्ये तुमच्या पायाला स्वेलिंग आली आहे आणि तुम्ही झोपल्यावर पण ती स्वेलिंग कमी होत नाही, तर तुम्हाला डॉक्टरला दाखवायची गरज आहे. पथ्य सांभाळून उष्ण पदार्थ टाळून उन्हाळ्यात कसे तिचे डोहाळे पूर्ण करायचे? ते सगळं घेऊ शकते, पण त्यांच्यासाठी पण हायड्रेशन इज इम्पॉर्टंट. तर तुम्ही काय तळलेलं खाल्लंय, तुमची इच्छा झाली आहे खायचं, तर पाणी व्यवस्थित घ्या. पाणी जास्त घ्या. 2 to 3 liters ऑफ वॉटर इज व्हॉट यू नीड. तर एवढं घेतलं ते तुम्ही काय पण घेऊ शकते, पण चांगला प्रॉपर रेस्टॉरंट मध्ये. रोड साईडची आम्ही कधीही सल्ला नाही देत की हे रोड साईडवर घ्या तुम्ही. जर घराबाहेर पडायचंच असेल तर कशा कपड्यांची निवड करायची? चला अंजली सांगते. कॉटन ट्राउझर मध्ये एवढे कलर आहेत, त्याच्यावर तुम्ही परत हलका फ्लावर प्रिंटचं जे शर्ट घेतलं किंवा चेक्सचं शर्ट घेतलं, ते पण सुती मटेरियल मध्ये, तर तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्नचं तुम्ही करू शकता. झी 24 तास एक पाऊल पुढे.